हिरवी, पौष्टिक आणि झणझणीत मेथीची पातळ भाजी. पारंपरिक चव. चला तर मग बघूया आपण इन डिटेल रेसिपी. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका. जिरे, मोहरी, आलं, लसूण, शेंगदाणे, हिरवी मिरची, हळद, मीठ, थोडासा कढीपत्ता आणि निसलेली मेथीची भाजी. स्वच्छ पाण्याने अगदी धुवून घ्यायचे. आणि आपल्याला आता ग्रेव्हीसाठी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी एक वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक जुडी मेथीसाठी एक वाटी शेंगदाणे मी घेतलेले आहेत. अगदी मंद आचेवर आपल्याला शेंगदाणे अगदी खरपूस भाजून घ्यायचे. तोपर्यंत आपण पेस्ट बनवूया. आलं, लसूण, मीठ आणि हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घ्यायचं. ती खमंग लागते. सुकी भाजी डाळ टाकून आपण बनवतोच, पण त्याचप्रमाणे ही भाजी पण करून बघायला काही हरकत नाही. थोडंसं तेल टाकूया. जिरी मोहरीचा तडका द्यायचा आणि त्यानंतर जी आपण पेस्ट बनवली आहे आलं, लसूण, हिरवी मिरचीची ती घालायची आणि अगदी मंद आचेवर 1 ते 2 मिनटं हलवून घ्यायचं. त्यामध्ये घालायचा कढीपत्ता आणि 1 ते 2 मिनिट हे वाफवून घ्यायचं. त्यामध्ये मी हळदही घातलेली आहे. खायला अगदी खमंग आणि चविष्ट लागते. ज्वारीची भाकरी असेल किंवा चपातीसोबतही मस्त लागते. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशा छोट्या छोट्या रेसिपींसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा, लाईक करा. चला तर आता तोपर्यंत शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहेत. त्याचं टरफलं काढून घ्यायचं. ग्रेव्ही छान अशी भाजलेली आहे. टरफलं काढून घ्यायचं. तोपर्यंत मेथी अगदी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि ह्या हिरवी मिरचीच्या पेस्टमध्ये आपण हे टाकून द्यायची. अगदी 7 ते 8 मिनटामध्ये रेसिपी बनवून तयार होते आणि आरोग्याला अगदी पौष्टिक आहे. त्यामुळे प्रत्येकाने मेथीची भाजी खाल्ली पाहिजे. 3 ते 4 मिनिट मी हे वाफवण्यासाठी ठेवून दिलं आहे. वाव, मस्तच. मेथी अगदी छान शिजली आहे. हलवून घेऊया. तोपर्यंत शेंगदाण्याची पेस्ट आपण बनवतो आहे. अगदी खरपूस असे शेंगदाणे मी कमी गॅसवर भाजून घेतलेले आहेत. थोडंसं पाणी घालूया आणि बारीक करून घेऊया. मेथी आपली शिजत आलेली आहे. त्यामध्ये मी शेंगदाण्याची पेस्ट घालते. तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर फ्रेश क्रीमही तुम्ही घालू शकता किंवा दुधावरची साय असेल तर तीही थोडीशी घालू शकता. त्यामुळे भाजीला अगदी छान फ्लेवर येतो. माझ्याकडे फ्रेश क्रीम नाही आहे म्हणून मी घालत नाही आहे. पण शेंगदाण्याच्या कुटानेही अगदी छान कन्सिस्टन्सी भाजीला आलेली आहे. तुम्ही बघू शकता. वाव, मस्तच. अगदी 7 ते 8 मिनटामध्ये आपली ही खमंग अशी भाजी बनवून तयार होते. शेवटचे 2 ते 3 मिनिट हे वाफलून घ्यायचं आणि आपली मेथीची पातळ भाजी तयार आहे. चला तर मग अशाच छोट्या छोट्या रेसिपीजसाठी आणि अगदी पौष्टिक पदार्थांच्या रेसिपीजसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. बघू शकता तुम्ही, मस्त अशी भाजी तयार आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.